मध्ये आलो. शब्द लक्षात ठेवा. चला पुढे. लगेच सीमा म्हणजे चालू कॅमेरा वाटत. आता इथं नमस्कार मित्रांनो, आपलं एक दिवस गावासाठी या मोहीम मध्ये आपण आजच्या दिवशी आपल्या गावातील एक परिसर घेतलेला आहे, जिथे आपल्याला असं ओळखू येत नाही की आपण कुठल्या परिसरात आलोत. जिथे ह्या परिसराशी कुठलीही ओळख नाही आणि हे गव्हर्नमेंट परिसर आहे. तर आपण तुम्हाला दाखवू हे परिसर. तर आपल्या एक दिवस या गावाच्या मोहिमेत आपण पशुवैद्यकीय दवाखाना शिराडोन तालुका कळंब हे परिसर घेतलेला आहे. तर आपण बघू शकता या परिसरामध्ये तर बघू शकता आपण पशुवैद्यकीय दवाखान्याची नवीन इमारत व त्याच्या आधी जीर्ण झालेली जुनी इमारत, ज्यात प्राथमिक आरोग्य केंद्र उभा केलेलं आहे. त्यात कसल्याही पद्धतीची सोय नाही, आपण तुम्हाला दाखवून दिलेलं आहे. तर गावातील ज्येष्ठ नागरिक असतील आणि ज्येष्ठ पुढारी असतील, सगळ्यांना विनंती आहे की वरचा आपला प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहे त्याचं काम लवकरात लवकर चालू करून त्याचं काम कंप्लीट करून त्याला चालू करावं. कारण गावातील येणाऱ्या सर्व नागरिकांची एकदम गैरसोय होत आहे आणि इथं मिळालेल्या माहितीनुसार इथल्या कर्मचाऱ्यांची सुद्धा संख्या कमी आहे. त्यांना सुद्धा आपण काही सांगू शकत नाही, कारण इथं सोयच कुठल्या पद्धतीची होत नाही. त्याच्यामुळं वरचा आपला प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहे त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करून शिराडोन मध्ये एक चांगल्या पद्धतीचा मेसेज जावा या पद्धतीने ज्येष्ठ नागरिक असतील, पुढारी असतील यांनी लक्ष देऊन ते काम कंप्लीट करून घ्यायचं आहे. आपल्या भागात येणारे जेवढे नागरिक आहेत त्यांनी शिराडोन म्हणून काहीतरी शिकायचं आहे. त्यामुळे आपल्याला ते दवाखाना चालू करून कंप्लीट करायचा आहे. बघू शकता आपण प्राथमिक आरोग्य केंद्र, ह्याला गेट सुद्धा नाही. गेट बघू शकता आपण, ह्याला गेट सुद्धा नाही. या गेटची अवस्था बघू शकता आपण, गेट उघडायला तयार नाही. एकही माणूस आत जात नाही. जर एखादा ऍक्सिडेंटली पेशंट आला तर आपण त्याला आत सुद्धा कसं न्यायचं हे सुद्धा नाही. त्याची तर सोय नाहीच इथे, पण त्याला आत सुद्धा कसं न्यायचं हे सुद्धा नाही. बघू शकता आपण इथे पिण्याच्या पाण्याची सोय सुद्धा कशी आहे. इथं एकदम अस्वच्छतेचा परिणाम दिसत आहे. आणि आपण बघू शकता हे इमारत जी आहे 2019 साली तयार झालेली होती. कारण ह्याच्या आधी जी पशुवैद्यकीय दवाखाना होता ते इमारत एकदम खराब पद्धतीने झालेली होती किंवा त्यात पडण्यासारखी झालेली होती. ते पडण्यासारखी झाल्यामुळे आपल्याला हे इमारत उभारण्यात करण्यात आली होती. तर तुम्हाला ते इमारत दाखवतो मी, चला. तर बघू शकता आपण आमच्या टीमने जी एक दिवस गावासाठी या मोहीम मध्ये आज पशुवैद्यकीय दवाखान्याचं किती टक्के स्वच्छता केलेली आहे. आणि दुसरा महत्वाचा विषय आपण प्राथमिक आरोग्य केंद्राचा घेतलेला आहे, तुम्ही बघितलेला आहे, त्याच्यावर मी लक्ष दिलेलं आहे. आमच्या टीमचे सतत शिराडोन परिसरातील स्वच्छता असेल, कुणाची काही अडचण असेल, या गोष्टीसाठी सुद्धा नाहीये आणि डस्टबिन बी नाहीये. तर ग्रामपंचायतीला आम्ही विनंती करतो, संवेदनशीलपणे विनंती करतो की आपण आमच्या टीमकडून जिथं जिथं संस्थेकडून स्वच्छता शिराडोन परिसरात स्वच्छता अभियान चालू आहे तिथं आपली घंटागाडी देण्यात यावी. आणि पशुवैद्यकीय दवाखाना असेल, ग्रामपंचायत असेल, तिथे डस्टबिन नाहीये तर ग्रामपंचायतीने प्रशासकीय डस्टबिन आपल्याला इथे देण्यात यावे. ना तर बघू शकता आपण ह्या साईडला बी स्लॅब मधून पाणी पाजरत आहे. आणि हे पहिला पशुवैद्यकीय दवाखाना होता, त्यात यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र हे उभा केलेलं आहे. गेल्या 15 वर्षापासून तुम्हाला सांगितलेल्या पद्धतीनं की शिराडोनमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राचं काम चालू आहे. त्यात कुठलाही ज्येष्ठ नागरिक असेल शिराडोनचा किंवा कोणी असेल त्याला लक्ष देत नाहीये. गेट सुद्धा नाहीये आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला. ते बघू शकता आपण, एकदम जीर्ण पद्धतीची इमारत झालेली होती. आणि ज्या दवाखान्यात, ज्या पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत आपण उभा केली त्याच जे जीर्ण झालेली इमारत आहे त्यात प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे माणसांचा दवाखाना, प्राथमिक आरोग्य केंद्र हे उभारण्यात आलेलं आहे. जिथे पशूंचा इलाज होऊ शकत नाही तशा ठिकाणी त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र हे उभा केलंय. आपण बघू शकता हे इमारत कधीही पडू शकते. ह्या इमारत मध्ये कुठल्याही पद्धतीचं काही राहिलं नाही किंवा इथं जे कर्मचारी राहतात
त्या कर्मचाऱ्यांना राहायची सोय नाही, झोपायची, संध्याकाळी जर ड्युटीवर एखादा माणूस असला त्यांना झोपायची सुद्धा सोय नाही. वरून पाऊस आला तर पूर्ण पद्धतीने इथल्या मिळालेल्या माहितीनुसार की पाऊस सुद्धा स्लापातून आत येतोय. आपण बघू शकता पूर्ण पद्धतीने ही इमारत जीर्ण झालेली आहे आणि तिथं मनुष्यांचा इलाज होतो. इथे कुठलीही पद्धतीचे संध्याकाळी जर आपला एखादा पेशंट जर इमर्जन्सी पेशंट जर आला तर इथं त्यांची सोय सुद्धा होऊ शकत नाही. आपण बघू शकता इथं बघा आपले मेडिसिनचं ऑफिस आहे. तर इथं बघू शकता आपण इथं पाणी स्लॅब मधून पाणी आत येत आहे. इतक्या पद्धतीची गैरसोय आहे इथं. बघू शकता आपण जर पेशंट इमर्जन्सी पेशंट आला तर आपल्याला इथं कसल्याही पद्धतीची सोय नाही. ना इथं एक्सरे आहे ना सिटी स्कॅन आहे. आपल्या शिरडोन बाजार तुम्हाला म्हणलेल्याप्रमाणे कळंब तालुक्यातील सगळ्यात मोठी बाजारपेठ म्हणजे शिरडोनची बाजारपेठ आहे आणि त्यात आपल्या इथं प्राथमिक आरोग्य केंद्र हे कसल्याही पद्धतीची सोय नाही. शिरडोन मध्ये जवळपास एक 15 वर्षापासून एक चांगल्या पद्धतीचं प्राथमिक आरोग्य केंद्र जे वरती छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या परिसरात उभारण्यात येत आहे. त्या तरी बघू शकता आमच्या टीमने किती पद्धतीने चांगलं काम केलेलं आहे. तरी कैलासवासी अहिल्याबाई अंबाजी पवार बहुजीवन सामाजिक संस्था हे नागरिकांसाठी कायम तत्पर असेल. ते कुठली सवलत असेल किंवा कुठल्या योजना असतील किंवा गावातील कुठली अडचण असेल, हे ज्या ज्या नागरिकांना अडचण आहे कायम आम्हाला कॉन्टॅक्ट करावे. आम्ही त्यांच्यासाठी जेवढं आमच्याच्यानं घडेल तेवढं तत्पर राहू व शिरडोन परिसर आम्ही कायम स्वच्छ ठेवू हे अभियान आम्ही घेतलेलं आहे. आणि हे दर रविवारी पुढच्या रविवारी पण तुम्हाला एक नवीन कुठला तरी परिसर बघायला भेटेल. कायम आम्ही शिरडोन परिसरासाठी तत्पर राहू. बघू शकता आम्ही आमच्या टीमनं स्वच्छता चालूच केली आहे. एक दिवस गावासाठी ही मोहीम कशी वाटली कमेंट करून सगळे सांगा आणि आपल्या टीमला असाच प्रतिसाद असू द्या आणि जास्तीत जास्त कमेंट करा. आणि या व्हिडिओमध्ये आपण जे मुद्दा घेतलेला आहे प्राथमिक आरोग्य केंद्र यासाठी गावकऱ्यांनी ह्याकडे लक्ष द्यायचे आहे आणि जी अवस्था आहे त्यावर सगळ्या पब्लिकनी कमेंट करायची आहे. आणि असाच प्रतिसाद असू द्या. नमस्कार. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.